विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण येता 8वी मधील जो 16th चॅप्टर आहे सरफेस एरिया अँड व्हॅल्यू या 16 चॅप्टर मधील 16.1 ही प्रॅक्टिस झालेली आहे. 16.2 मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचे पण 5 सब क्वेश्चन झालेले आहेत. आज आपण सेकंड हा सब क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत. सेकंड क्वेश्चन असा आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्लोज सिलेंड्रिकल ड्रम. एक सिलेंड्रिकल ड्रम आहे आणि ते क्लोज आहे, जी की आपल्याला जी डायमीटर दिलेली आहे इज 50 सेंटीमीटर अँड हाईट इज 45 सेंटीमीटर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डायमीटर दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे, पण आपल्याला याचा जर एरिया फाइंड करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला रेडियस फाइंड करणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण रेडियस काढून घेऊया. द कुणाचा रेडियस काढायचा आहे या ठिकाणी, द क्लोज सिलेंड्रिकल द रेडियस ऑफ the radius of a closed cylindrical drum is equal to, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डायमीटर दिलेला आहे. या ठिकाणी फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्लोज सिलेंड्रिकल ड्रम इज डायमीटर इज 50 सेंटीमीटर. तर आपल्याला या ठिकाणी 2 ने जर डिवाइड केलं तर 25 सेंटीमीटर हे काय असेल विद्यार्थी मित्रांनो, रेडियस असेल. त्यानंतर हाईट सुद्धा दिलेली आहे, हाईट दिलेली आहे 45 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला द एरिया of a closed cylindrical drum विद्यार्थी मित्रांनो त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय r इन ब्रॅकेट r प्लस h. ओके, या ठिकाणी 2 ला 2 पायची किंमत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 3.14 इंटू r म्हणजे रेडियस तो सुद्धा दिलेला आहे 25. अगेन r प्लस h म्हणजे रेडियस प्लस हाईट. रेडियस दिलेली आहे आपल्याला 25 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 45 सेंटीमीटर. या ठिकाणी सुरुवातीला आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेणार आहोत. 2 इंटू 3.14 इंटू 25 इंटू या ब्रॅकेटच्या बाहेर काय नसतं म्हणजे मल्टिप्लाय असतं. 5 प्लस 5 10 कॅरीज 1, 4 प्लस 1 5, 5 प्लस 2 5 6 7 70. ओके, यानंतर मल्टिप्लिकेशन करून घ्या. जे काही सुरुवातीच्या लहान संख्या आहेत 25 दोन्ही 50 50 25 दोन्ही 50 गुणिले 3.14 इंटू 7070. या ठिकाणी 5 च्या टेबल 7 पर्यंत काउंट करूया. 5 7 जा 35, 5 7 35, हा एक शून्य ना हा एक शून्य, 2 शून्य इंटू 3.14. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येईल 109000. आता या 2 डिजिट नंतर पॉइंट असल्यामुळे या ठिकाणी 2 डिजिट नंतर पॉइंट आणि हा एरिया असल्यामुळे स्क्वेअर आणि सेंटीमीटर दिलेला असल्यामुळे सेंटीमीटर. तर द एरिया ऑफ अ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम त्याचा एरिया येईल 10,990. ओके, यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो यानंतर 16.2 मधला थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द एरिया ऑफ बेस अँड रेडियस ऑफ अ सिलेंडर ऑफ इट्स कवर्ड सरफेस एरिया is 660 स्क्वेअर सेंटीमीटर and height is 21 सेंटीमीटर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कवर्ड सरफेस एरिया हा दिलेला आहे, तो किती आहे 660. हाईट सुद्धा दिलेली आहे, तो किती आहे 21 सेंटीमीटर. तर आपल्याला सुरुवातीला ह्या कवर्ड सरफेस एरियावरून रेडियस फाइंड करायचा आहे आणि रेडियस फाइंड केल्यानंतर आपल्याला हा जो सिलेंड्रिकल बॉक्स आहे त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. तर सुरुवातीला आपण रेडियस फाइंड करून घेऊया. The covered surface area the covered surface
एरिया किती दिला विद्यार्थी मित्रांनो 660 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आणि हाईट दिलेली आहे 21 सेंटीमीटर. ओके, तर कव्हर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो 2 पाय RH आणि आन्सर दिलेला आहे 660. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? रेडियस फाइंड करायचा आहे. म्हणून सुरुवातीला 660 ॲज इट इज 660 इज इक्वल टू 2 ला 2 पायची किंमत 22/7 इंटू R इंटू H. ओके, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला R ची किंमत फाइंड करायची. R इज इक्वल टू H ची किंमत आपल्याला माहित आहे 21 सेंटीमीटर. या ठिकाणी कटआउट्स होतात 7 वजा 7 7 3 जा 21. तर वर राहिलेला आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? रेडियस फाइंड करत असताना खालची संख्या वर जातात आणि वरची संख्या खाली. 660 या ठिकाणी वर आहे 2 इंटू 22 इंटू 3. ओके, कटआउट्स करून घेऊया आपण. R इज इक्वल टू या ठिकाणी सुरुवातीला 22 एक 22 दोन्ही 44 22 त्रिक 66 0 ला 0 3 एक 3 3 एक 3 0 ला 0 म्हणजे 10 2 एक 2 आणि 2 पंचे 10 म्हणजे रेडियस आलेली आहे 5 सेंटीमीटर. ओके, यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय फाइंड करायचं आहे? आता रेडियस आलेली आहे. आता आपल्याला फाइंड करायचा आहे जो बॉक्स आहे कोणता सिलेंडरच्या आकाराचा त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. द एरिया बॉक्स ऑफ सिलेंडर या ठिकाणी आपल्याला आता या सिलेंडरचा एरिया फाइंड करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे πr². काय आहे? πr². ओके, πr² हा एरिया फॉर्म्युला आहे. पायची किंमत 22/7 इंटू R आपण आताच काढला. R म्हणजे 5 इंटू 5 कारण स्क्वेअर असल्यामुळे 5 इंटू 5. यानंतर या ठिकाणी मल्टिप्लाय जर करून घेतले तर मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येईल 22 इंटू 22 गुणिले 5 25 डिवाइड बाय 7. या ठिकाणी 22 25 दोन्ही 50 25 दोन्ही 50 हातच्याले 5 25 दोन्ही 50 50 आणि 5 55 550 डिवाइड बाय 7. 7 या ठिकाणी आपण कटआउट्स करणार आहोत. 7 एक 7 7 7 49 6 उरले त्या ठिकाणी. त्यानंतर 7 एक 7 7 सकम 42 7 7 8 56 7 8 56 4 उरलेले आहेत. 0.20 जर घेतला तर या ठिकाणी 7 5 35 परत 5 उरले 0 दिला 7 7 49 म्हणजेच आपला आन्सर येणार आहे 78.57 या ठिकाणी सेंटीमीटर असल्यामुळं स्क्वेअर सेंटीमीटर. अशा पद्धतीनं हा आपला थर्ड क्वेश्चन झालेला आहे. यानंतर आपण लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत. यानंतर फोर्थ क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर विच इज ओपन ॲट वन साइड. एका साइड ओपन ठेवायचं आहे वन साइड आणि हुज डायमीटर इज 28 सेंटीमीटर. आणि जे सिलेंडर आहे सिलेंडर तुम्हाला माहिती आहे वरून गोल असतो खालून गोल असतो. त्याचं डायमीटर दिलेलं आहे 28 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 20 सेंटीमीटर. फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत? जो कंटेनर आहे तर त्या कंटेनरसाठी किती शीट लागणार आहे ते करणार आहोत. आणि त्यामुळे तो जे काही लीड आहे म्हणजे झाकण आहे त्या झाकणाचा सुद्धा एरिया किंवा त्या कॅपचा सुद्धा एरिया आपण या ठिकाणी काय करणार आहोत? फाइंड करणार आहोत. तर सुरुवातीला जो गिवन डाटा दिला आहे तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. या ठिकाणी सुरुवातीला डायमीटर जे दिलेलं आहे डायमीटर किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 28 सेंटीमीटर. डायमीटर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. त्यावरून रेडियस आपल्याला फाइंड करता येतो.
रेडियस किती असेल विद्यार्थी मित्रांनो, डायमीटरचा हाफ म्हणजेच 14 सेंटीमीटर. ओके. आणि त्यानंतर हाईट इज इक्वल टू, हाईट किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, 20 सेंटीमीटर. तर तो जो काही सिलेंडर आहे तर त्या सिलेंडरचा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, कवर्ड सरफेस एरिया आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ओके. तर किती शीट लागणार आहे ते आपण काढूया. फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक सिलेंडर. तर द एरिया ऑफ द कुणाचा शीट ऑफ require to make cylindrical container, आपल्याला याचे सुरुवाती विद्यार्थी मित्रांनो याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. आता ह्याचा एरिया कसा फाइंड करणार, कवर्ड सरफेस एरिया, कारण की तो सिलेंडर आहे उभ्या रंगाचा म्हणून त्या ठिकाणी कवर्ड सरफेस एरिया प्लस बेस ऑफ कंटेनर, कंटेनर किंवा द बेस ऑफ सिलेंडर. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर कवर्ड सरफेस एरिया फाइंड करायचं म्हणलं तर आपला फॉर्म्युला आहे 2πRh. काय आहे, 2πRh. आणि बेस हा गोल असल्यामुळे आपल्याला बेस जो आहे सिलेंडरचा कसा काढतो आपण, पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी कॉमन काय काय आहे, 2 काही कॉमन नसल्यामुळं 2 काही घेणार आहोत. या ठिकाणी पाय कॉमन बाहेर घेतलेला आहे. या ठिकाणी आर एक वेळेस आहे, या ठिकाणी आर 2 वेळेस आहेत म्हणून आर आपण एक बाहेर घेणार आहोत. आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलेलं आहे, 2 इंटू आर तर बाहेर घेतलेला असल्यामुळं एच प्लस या ठिकाणी एक आर बाहेर घेतल्यामुळे एक आर आतमध्ये राहील. सुरुवातीला पायची किंमत 22/7. आर जो आहे रेडियस आपण काढला, रेडियस किती आहे 14 इन ब्रॅकेट 2 इंटू एच किती आहे विद्यार्थी मित्रांनो 20 प्लस आर रेडियस किती आहे 14. या ठिकाणी आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 22/7 इंटू 14 इंटू ब्रॅकेटमध्ये 20 दोन्ही 40, 20 दोन्ही 40, 40 आणि 5 40 आणि 4 44 आणि 10 54 इज 54. या ठिकाणी आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेत आहे. 20 दोन्ही 40, 40 आणि 10 50, 50 आणि 4 54. ओके. या ठिकाणी 7 1 जा 7, 7 2 जा 14, 22 जा 44, 22 दोन्ही 44 गुणिले 54. याचा जर मल्टिप्लिकेशन केला तर आपला आन्सर येतं, याचा मल्टिप्लाय केला तर आन्सर येतं 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कवर्ड सरफेस एरिया निघालेला आहे. आता जे काही लीड आहे तर त्या लीडचा एरिया फाइंड करायचा आहे. पण द एरिया ऑफ अ लीड, आता या ठिकाणी जो लीड असणार आहे तो सुद्धा कसा आहे सिलेंडरच्या आकाराचा असल्यामुळे या ठिकाणी फक्त त्याची हाईट जी आहे ती हाईट चेंज झालेली आहे. या ठिकाणी हाईट दिली आहे विद्यार्थी मित्रांनो इज इक्वल टू हाईट दिलेली आहे 2 सेंटीमीटर. हाईट किती दिलेली आहे 2 सेंटीमीटर. सेम त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं या ठिकाणी त्या लीडचा एरिया फाइंड करायचा आहे. तोच फॉर्म्युला येईल. या ठिकाणी एरिया 2πRh प्लस πr स्क्वेअर. या ठिकाणी 2 ला
2 पायची किंमत 22/7. या ठिकाणी आर जो असणार आहे रेडियस आर किती आहे 14 आणि एच या ठिकाणी आपल्याला आहे 2 प्लस पायची किंमत आहे 22/7 आणि आर म्हणजे रेडियस आपल्याला माहीत आहे 14 × 14. या ठिकाणी 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, काय राहिलं वर 2 × 22 × 2 2 = 4 प्लस आणि या ठिकाणी 7 × 7, 7 × 2 = 14, 22 × 2 = 44, 44 × 14. या ठिकाणी जर आपण या सर्वांचा जर मल्टिप्लाय केला 22 × 2 = 44 किंवा 22 × 4 = 88, कोणत्याही मध्ये काय अडचण नाही. 22 × 2 = 44, 44 × 4 प्लस इकडं 14 × 14, 14 × 8 14 × 56, 8 5, 14 × 56 आणि 5 61, 616 आणि इकडं 4 × 16 = 6, 1, 4 × 16 आणि 1 17, इकडे 176 आणि इकडे 616. दोन्हीचं जर आपण ॲडिशन केलं 6 × 6 12 × 2, 1, 7 × 1 8, 8 आणि 1 9 आणि 6 आणि 1 7, 792 हा ॲप्रॉक्सिमेट या लीडचा काय असेल एरिया असेल स्क्वेअर सेंटीमीटर. अशा पद्धतीनं तो जो काही शीट आहे शीटचा एरिया आलेला आहे 2376 आणि ती जी लीड आहे तर त्या लीडचा एरिया आला आहे 792 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपला हा 4th क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस पाहणार आहोत.